अमरावती शहराचा विस्तार झपाट्याने होत असून वीज ग्राहकांकडून विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे। तसेच उन्हाळ्याच्या दिवसात विद्युत उपकरणाचा सुद्धा अधिक वापर होत असल्याने शहरवासियांना वीज पुरवठा करणे सुद्धा महावितरण विभागासमोर एक आव्हानच आहे। गेल्या काही वर्षांपासून अमरावती शहरात विद्युत व्होल्टेज व ओव्हरलोडिंगमुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहे। काही वेळाकरिता विद्युत पुरवठा बंद झाला तर महावितरण कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सुद्धा सामोरे जावे लागत होते। अशातच शहरात महावितरण संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच नवीन ट्रान्सफॉर्मर, फीडर व अन्य आवश्यक कामे करण्यासाठी महावितरणला शासनाकडून 11 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे। यासाठी अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी केलेला पाठपुरावा व सहकार्य सुद्धा उल्लेखनीय आहे। तसेच महावितरण मुख्य कार्यालयाकडून सुद्धा अमरावतीमध्ये 50 नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाल्याने शहरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामांना वेग आला आहे। महावितरण शहरी विभाग कार्यक्षेत्रातील कॅम्प परिसर, गाडगेनगर, रहाटगाव, रुक्मिणीनगर, वडाळी, जवाहर गेट, कॉटन मार्केट, कडवी बाजार अशा उपकेंद्रांतर्गत जवळपास 83 भागात महावितरण संदर्भातील कामांना वेग आला आहे, ज्यामध्ये 200 केव्ही अनेक ट्रान्सफॉर्मरवरून 115 केव्ही पर्यंत विस्तारीकरण व क्षमता वाढ, विद्युत पोल शिफ्टिंग, काही भागात डीपीचे 100 केव्ही, 200 केव्ही आणि 315 केव्ही क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर सुद्धा बसवण्याच्या कामात महावितरण यंत्रणा जोमाने लागली आहे। त्यामुळे आता लवकरच अमरावतीमधील वीज ग्राहकांना विद्युत व्होल्टेज आणि ओव्हरलोडिंग मध्ये अडथळे दूर करून अखंडित वीज पुरवठ्याची सुविधा मिळणार आहे। या संदर्भात महावितरण अमरावती शहर विभाग येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुधीर कुमार वानखडे यांनी अधिक माहिती दिली आहे। मी सुधीर कुमार वानखडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ONM उपविभाग 1 अमरावती येथे कार्यरत आहे। यावर्षी महावितरणची जी अमरावती शहरामध्ये परिस्थिती आहे ती थोडी आव्हानात्मकच होती, कारण यामध्ये वाढलेला लोड आणि सोलरची जी कॅपॅसिटी आहे आपल्या अमरावतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये 3 नंबरवर, अमरावतीमध्ये 75 MWचं लोड हे सोलरमध्ये कन्वर्ट झालं आहे आणि त्याकरिता लोकांनी लोड वाढवून घेतलेला आहे। निश्चितच त्याच्यामध्ये लोड वाढवल्यामुळे कूलिंग इक्विपमेंट खूप वाढलेले होते आणि त्या परिस्थितीमध्ये कूलिंग इक्विपमेंट वाढलेले होते आणि सोबतच टेम्परेचर यावेळेस जे 45 डिग्रीच्या वर चालत होतं, त्यामुळे अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आमच्या महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना काम करावं लागलं। यामध्ये काही ठिकाणी लोड वाढल्यामुळे अतिशय आवश्यकता नवीन सबस्टेशन, नवीन फीडर्स किंवा नवीन ट्रान्सफॉर्मर्सची आवश्यकता होती। अशा परिस्थितीमध्ये डिपार्टमेंटनी सन्माननीय आमदार सुलभाताई खोडके यांच्याशी चर्चा करून आमच्या अडचणींचं त्यांच्या समोर त्यांना सांगण्यात आल्या आणि त्यानुसार त्यांनी आपल्याला लवकरच जवळपास 11 कोटीचा टोटल 11 कोटीचा निधी हा DPTCच्या माध्यमातून नगरोत्थानमधून त्यांनी आमच्या अमरावती शहर करता, त्यांच्या मतदारसंघाकरता त्यांनी दिला। त्यामध्ये प्रामुख्याने नवसारी, गाडगेनगर, कॅम्प, रुक्मिणीनगर, पॉवर हाऊस, तुमचं कडवी बाजार सेंटर या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही नियोजन केलं। त्याच्यामध्ये नवीन डीपीच्या क्षमता वाढवणे, नवीन डीप्या टाकणे, काही ठिकाणी केबल्स जिथे सिंगल रन आहेत तिथे डबल केबल करणे, हे सर्व कामं केले। सर्व कामं चालू आहे आणि त्या कामामुळे आम्हाला या वर्षी सप्लाय मेंटेन करण्याकरता खूप मोठी मदत झालेली आहे। तारेवरची कसरत अक्षरशः आमच्या लोकांनी केली आणि याच्यामध्ये ग्राहकांचा काही वेळेस रोज सुद्धा वाढलेला होता, तो सुद्धा साहजिक होता, कारण सप्लाय यावेळेस 1 तासही कुठे सप्लायशिवाय राहू शकत नाही। परंतु या आव्हानात्मक परिस्थिती आम्ही जे काम करू शकलो ते या निधीमुळे जे काही ट्रान्सफॉर्मर्स आपल्याला मिळाले, जवळपास 80 कामं या कार्यक्षेत्रामध्ये नवीन चालू आहे आणि काही झालेले आहे। आपण ट्रान्सफॉर्मरचे अग्युमेंटेशन केले, कॅपॅसिटी वाढवली आणि त्यामध्ये आपण लोकांना चांगला वीज पुरवठा देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि अजून सुद्धा काही कामं राहिलेले आहेत, त्याचा सुद्धा आम्ही पाठपुरावा सन्माननीय आमदार मॅडमकडे करणार आहोत आणि त्याच्यातून सुद्धा त्यांच्याकडून मदत घेऊन आपण ते सुद्धा कामं सगळे करण्याची महावितरणची पूर्ण मानसिकता आहे। शासनाच्या वतीने आमच्या मुख्य कार्यालयामध्ये पाठपुरावा करून जे आपल्याला अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर्सची आवश्यकता होती, त्यामध्ये 50 ट्रान्सफॉर्मर्स 100 ते 200 केव्हीए करता व 12 ट्रान्सफॉर्मर्स 200 ते 315 करण्याकरता हे तातडीनं आम्हाला मुख्य कार्यालयाकडनं मिळाल्यामुळं आणि त्याचा
DPTCच्या शासनाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा केल्यामुळे ते आम्हाला अतिशय तात्काळ मिळाले आणि ते ट्रान्सफॉर्मर्स आपण 50 ट्रान्सफॉर्मर्स आपल्या शहरामध्ये बदलवून त्याची कॅपॅसिटी वाढ केली. त्यामुळे त्या ठिकाणचे जे सर्व प्रॉब्लेम्स आहे आता सध्या निकाली निघालेले आहेत. उर्वरित जी काही कामं राहिलेले आहेत ते सुद्धा आमची पूर्ण यंत्रणा सज्ज असून ते कामाचं नियोजन करून ते कामं पूर्ण करण्याचं आमचं मानस आहे. तसंच पुढील येत्या काळामध्ये आमचे महावितरणचे जे काही सन्माननीय वीज ग्राहक आहेत त्यांना अखंडित वीज पुरवठा मिळावा याकरता आम्ही पूर्ण प्रयत्नरत आहोत. आणि ग्राहकांनी या निमित्तानं मी थोडं आवाहन करेल की आमच्या या सर्व लाईन्स बरेचदा ओव्हरहेड असतात, तिथे कुठे केबलचे फॉल्ट असतात, कधी काम करायला थोडा आमचे पूर्ण प्रयत्न असतात की कमीत कमी वेळेमध्ये लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा. परंतु कधी काळामध्ये थोडासा वेळ झाला तर महावितरणच्या सर्व सन्माननीय वीज ग्राहकांना मी इथे नम्र आवाहन करेल की त्यांनी सुद्धा थोडासा संयम बाळगून महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सहयोग करावा अशी विनंती करतो. आणि महावितरण पुढील काळामध्ये चांगली सेवा ग्राहकांना देण्याचा पूर्ण प्रयत्नरत राहील याची आम्ही शाश्वती देतो.